दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बाजीराव कांबळे साहेब, राज्याध्यक्ष, राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तथा आरोग्य निरीक्षक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूर, पदसिद्ध सदस्य राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना शाखा कोल्हापूर. ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबाबरोबर समाजाचे आधारवड होत त्यांची उतार वयात आबाळ होऊ नये म्हणूनच त्यांना कुटुंबाने आणि समाजाने आधार देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते प्राध्यापक पांडुरंग सारंग यांनी केले. ते राजर्षी शाहू ज्येष्ठ संघाच्या आयोजित बैठकीत ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी कावजी कदम होते. यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर प्राध्यापक विलास मगदूम, उपाध्यक्ष के.बी. गुरव, पत्रकार एन.एस. पाटील, आर.डी. कांबळे होते. प्राध्यापक सारंग म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांनी उमेदीच्या काळामध्ये कुटुंबाबरोबर समाजासाठी फार मोठे योगदान दिलेलं असतं, ते आपल्याला विसरता येत नाही. ज्येष्ठांची उतारवयात शारीरिक व बौद्धिक हेळसांड होता कामा नये, अशावेळी त्यांना पाठबळ देणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. तसेच ज्येष्ठांनी उतारवयात भुकेपेक्षा 2 घास कमी खावे, कारण उपाशी माणूस कधीच मरत नाही. हा आपला आहार हेच आपलं औषध आणि विष हे आहे. त्याचा कितपत वापर करावा हे ज्याचं त्यांनी विचारपूर्वक ठरवावा. बदलत्या जीवनशैलीत वृद्धाश्रम ही भविष्यातील मूलभूत गरज निर्माण होईल असा संकेत त्यांनी दिला. जन्म दिलेल्या माता पित्याची सेवा ही परमेश्वराच्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण व्यवस्थेतील दोषामुळे प्राध्यापक मोटेगावकर सारख्या प्रवृत्ती निर्माण होऊन शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करू पाहत आहेत. त्यांचे दुःख व्यक्त करत याला वेळीच पायबंद घातला नाही तर शिक्षण व्यवस्थेतील विश्वासच उडेल व शैक्षणिक अध्यापनास सुरुवात होईल, अशी त्यांनी भीती व्यक्त केली. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाहुण्यांचे सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. स्वागत आर.डी. कांबळे यांनी केले. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष कावजी कदम यांनी संघ ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास बाजीराव शिपुरे, बाबूराव पोर्लेकर, आर.डी. नार्वेकर, ॲडव्होकेट बी.आर. मोकाशी, अनिता पाटील, संभाजी चव्हाण, अशोकराव कांबळे, शोभा पाटील, शोभा पोर्लेकर, विमल पाटील, सुनील शहा, सुशीला पाटील, राजश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते. बी.वाय. खोत यांनी आभार मानले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.